Chapter 4 Determinants and Matrices. Solve examples. Example first, show that now this is determinant of order 3. There are 3 rows. First row, second row and third row, and 3 columns. First column, second column and third column. Therefore order of this determinant is 3. तर इथं आपल्याला काय शो करायचंय, काय प्रूव्ह करायचंय, व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. तर कोणत्याही डिटर्मिनंटची व्हॅल्यू केव्हा 0 असते, जेव्हा त्या डिटर्मिनंट मध्ये 2 रो हे आयडेंटिकल असतात किंवा 2 कॉलम्स हे आयडेंटिकल असतात. समजा आता हा रो आणि हा रो हा आयडेंटिकल आहे. समजा इथे ए बी सी आहे, इथे पण ए बी सी आहे आणि इथे कोणताही नंबर समजा एक्स वाय झेड आहे, कोणताही x1 y1 z2 काय कोणताही नंबर असला तरी चालेल. पण हे जर 2 रो आयडेंटिकल असतील, वेन 2 रोज अँड 2 columns are identical, then value of determinant is 0. त्यावेळेस त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. जर हे 2 रो सारखे आहेत, इथे ए आहे, इथे ए आहे, इथे बी आहे, इथे बी आहे, इथे सी आहे, इथे सी आहे, त्यामुळे ते आपण ह्याची व्हॅल्यू न बघताच लिहू शकतो की व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. तसंच 2 कॉलम्स जर सेम असतील, ए बी सी, समजा ए बी सी, इकडे एक्स वाय झेड घेऊ आपण. आणि इथे हा फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम कसे आहेत, आयडेंटिकल आहेत, सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. त्याच्यामुळे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 येणार. जरी तुम्ही हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला, सॉल्व्ह केला, तरी आन्सर किती येणार आहे, 0च येणार आहे. तर इथे आपण ह्या प्रॉपर्टीचा, ही जी डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आहे त्याचा इथे आपण वापर करणार आहोत. आता इथे हा डिटर्मिनंट आहे, ह्याची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, हे प्रूव्ह करायचे. तर आता पूर्ण एक्सपान्शन करण्याची गरज नाहीये. पूर्ण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा म्हणजे 101 घ्यायचं, नंतर मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन मायनस करायचं, परत इथे मायनस घ्यायचं, परत ह्या पद्धतीने जाण्यापेक्षा आपण इथे प्रॉपर्टी वापरायची. कोणती, इव्हन 2 रोज आर 2 कॉलम्स आर आयडेंटिकल, देन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0. आता आयडेंटिकल होण्यासाठी काय करावं लागेल, इथे समजा तुम्हाला काही दिसते का साम्य ह्या रो मध्ये किंवा कॉलम मध्ये, तर इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, 3 आहे, पण इथे 101 आहे, इथे 202 आहे, इथे 303 आहे. जर इथे आपण 101 मायनस 1 इक्वल टू 100, इथे 100 होईल. 101 मायनस 1 इक्वल टू इथे 100 होईल. 202 मायनस 2 इक्वल टू इथे 200 येतील. 303 मायनस 3 इथे 300 येतील. इथे आपलं ऑपरेशन कोणतं असणार आहे, R1 मायनस R2, R1 चेंज टू R1 मायनस R2, म्हणजेच 101 मायनस R2 element in third row. R3 means what? Third row. R1 means first row. First row मधले एलिमेंट, फर्स्ट रो, आणि इथे हे सेकंड रो मधला एलिमेंट. आणि हे काय आहे, हे सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शनचं हे साइन आहे. तर रो फर्स्ट मधला एलिमेंट घ्यायचा आणि रो थर्ड मधला एलिमेंट घ्यायचा आणि मायनस करायचा, म्हणजे 101 मायनस 1. आणि तो कुठे लिहायचा आहे आपल्याला, फर्स्ट रोलाच लिहायचा आहे. कुठे लिहायचा आहे, फर्स्ट रोला लिहायचा आहे. फर्स्ट रो 1 चेंज टू R1 मायनस R3, म्हणजे 101 मायनस 1. इथे 202 मायनस 2, 303 मायनस 3 करायचे. आणि बाकी सगळेच एलिमेंट जे आहेत ते तसेच लिहायचे. 1 2 3, 101 मायनस 1, 101 वजा 1 100, 202 वजा 2 200, 200, 303 मायनस 3 300, 303 वजा 3 300. आणि बाकीचे एलिमेंट्स, बाकीचे घटक जे आहेत ते तसेच लिहायचे. फक्त आपण चेंज कुठे केलेला आहे, फर्स्ट रो मध्ये चेंज केलेला आहे. हा जो रो होता, हा जो रो आहे ह्याच्यामध्ये आपण चेंज केला आहे, R1 चेंज टू R1 मायनस R3, आणि ते आपण आन्सर लिहिले. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल, अजून 2 रो आयडेंटिकल आणायचे आपल्याला. तर हा रो आणि हा रो आपण आयडेंटिकल आणणार आहोत. ते कसं आणणार, आता इथे 100 आहे, इथे 200 आहे, इथे 300 आहे. 100 मीन्स व्हॉट, 100 इंटू 1 इक्वल टू 100. 200 मीन्स 100 इंटू 2 इक्वल टू 200. 300 मीन्स 100 इंटू 3 इक्वल टू 300. म्हणजे इथे 100 100 100 ह्या तिन्ही एलिमेंट्स मध्ये 100 आहे, म्हणजे आपण हे कॉमन घेऊ शकतो. आता मग टेक 100 कॉमन अँड राईट इनसाइड रिमेनिंग 1 2 3. 100 इंटू 1 100, and now write remaining elements as it is. आता इथे बघा, हा जो डिटर्मिनंट तयार झालेला आहे, ह्या डिटर्मिनंट मध्ये हा रो आणि हा रो कसा आहे, आयडेंटिकल आहे, सेम आहे. एलिमेंट्स हे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स जे आहेत ते सेम आहेत. इथे 1 आहे, तर इथे सुद्धा फर्स्ट रोला
वन एलिमेंट आहे. सेकंड कॉलम फर्स्ट रोला इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. ही काय प्रॉपर्टी आहे डिटर्मिनंटची की जेव्हा 2 रो किंवा 2 कॉलम हे सारखे असतात तेव्हा त्यांची व्हॅल्यू 0 येणार आहे. हे सॉल्व्ह जरी केलं आपण तरी 0 होणार आहे. म्हणून 100 × 0 इक्वल टू 0. तरी तर आपल्याला रिझन काय घ्यायचं आहे? बिकॉज R1 इक्वल टू R3. हा रो फर्स्ट रो, R1 मीन्स फर्स्ट रो अँड R3 मीन्स थर्ड रो. हे दोन्ही कसं आहेत? सेम आहेत, आयडेंटिकल आहे, सेम आहे, इक्वल आहे. त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. देअरफॉर 100 × 0 इक्वल टू 0. 100 into this determinant. Here 2 rows are identical. R1 and R2 are same, identical. Therefore, value of this determinant is 0. 100 into 0. Multiplication of 100 and 0 is 0. इथे आपण हे प्रूव्ह केलं की LHS side equal to RHS side because R1 equal to R3. Row R1 and R3 are identical.